हॅलो फ्रेंड्स, उपवास आहे. उपवासाची खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर बनवा हा पदार्थ. तेल गरम करून घ्यायचं, जिरं टाकायचं 1 चमचावर, हिरवी मिरची तिखट असेल तर कमी टाकू शकता. तर परतून घ्यायची. तर मस्त असा हा रेसिपी होती, पदार्थ बनतो. तर तुम्ही उपवासाला नक्कीच हा ट्राय करू शकता. तर मिरची भाजल्यानंतर पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण 1 वाटी शाबू टाकायचा. तर पाण्यात शाबू कसा, पण तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहावा लागेल. तर चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. बघाल तुम्ही ते. त्यामध्येच टेस्ट बॅलन्स करण्यासाठी गोड साखर टाकून घ्यायची. तुम्हाला याच्यातले उपवासाला जे पदार्थ चालत नाहीत ते स्किप करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बटाटा देखील टाकू शकता, पण शिजवून टाकणार असाल तर. तर याच्यामध्ये 1 वाटी ताक घ्यायचं. ताक थोडंसं आंबट असलं तरी देखील चालू शकतं. गरम झाल्यावर टेस्ट भन्नाट येते त्याची. तर सुरुवातीला 1 वाटी टाकून घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्यानंतर दुसरी वाटी टाकायचं. अजिबात असं केलं तर फुटत नाही. आणि टेस्ट म्हणाल तर पोट भरल पण मन भरणार नाही, एवढी टेस्टी होते ही साबुदाण्याची ताकातली खिचडी. तर तुमचा उपवास असेल किंवा उपवास नसेल देखील तुम्ही ही नाश्त्याला बनवू शकता. एवढी टेस्टी ही बनते खिचडी साबुदाण्याची. तर त्याचबरोबर आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. लास्ट टाकायचं शेंगदाण्याचं कूट. 1-2 चमचे टाकून घेतलं. ओबडधोबड असं ठेचून टाका, म्हणजे खाताना मस्त वाटेल. त्याचबरोबर मिक्स करून घ्यायचं. पाहू शकताय तुम्ही, छान मिक्स करायचं. याला छान शिजवून घ्यायचं आता आपण. पण अजिबात झाकण लावू नका, असंच याला शिजू द्यायचं. त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेत आहे. कोथिंबीर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. अगदी थोडीशी मी टाकून घेतली, मिक्स करून घेतली आणि याला थोडा वेळ आता शिजू द्यायचं आहे आपण. मस्त लागते टेस्टला. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर बघाल इथं ताक अजिबात फुटलं नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवला तर अजिबात फुटणार नाही. आणि साबुदाण्याची खिचडी नको असेल खायला तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवू शकता. तर एका सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेली आहे. अशीच गरमागरम खिचडी खाण्यासाठी रेडी आहे. थिकनेस देखील पाहू शकताय तुम्ही. मस्तच चमच्यानं खाऊ शकता अशी ही बनलेली आहे. तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.